a spectacular collective performance in the Lok Sabha elections. There are murmurs of dissent within the Maha Vikas Aghadi. This time round, it's about driving a wedge within the alliance. That's the accusation, at least, that's being made by the Congress party as well as the UBT Sena. Now, this is about the upcoming MLC elections. The seeds were sown by the Shiv Sena UBT, which had announced 4 nominees for Mumbai Graduates Constituency, Konkan Graduates Constituency, the Mumbai Teachers Constituency, and also the Nashik Teachers Constituency. The voting for these seats is due on the 26th of June, and the results will now be declared on the 1st of July. The state President of the Congress party in Maharashtra, Mr. Nana Patole, expressed his displeasure, alleging that the decision was taken unilaterally on the part of the UBT Sena. The party wants names for the Konkan Graduates and Nashik Teachers constituencies now withdrawn. उद्धव ठाकरे साहेबांनी मुंबईच्या 2 जागा त्या ठिकाणी जाहीर केल्यात आणि मी त्यांना सांगितले की आमचे 2 उमेदवार कोकण आणि नाशिक विभागात आमची तयारी आहे. पण गुळवेला बोलावून त्यांनी त्यांचं कंगन बांधून त्यांना तिकडे तिकीट जाहीर केली. खरं तर मला एवढंच म्हणायचं याच्यामध्ये की आम्ही बसून समजा निर्णय केला असता. Now, as Nana Patole's remarks caused a flutter, Sanjay Raut of the UBT Sena added fuel to the fire. Mr. Patole had claimed that he tried to get in touch with Uddhav Thackeray but could not. And reacting sharply to this, Mr. Raut dug in his heels and said that the party was not open to discussions when it came to the question of Nashik. नाना पटोले हे खूप मोठे नेते आहेत. यापेक्षा मोठे नेते व्हावेत. आमचे मित्र आहेत ते. 4 विधान परिषदेच्या जागा नक्कीच आहेत. त्याच्यामध्ये मुंबईचा पदवीधर मतदारसंघ हा गेले 40 वर्ष शिवसेना जिंकते आहे. आमची परंपरागत जागा अगदी नाशिक पदवीधर मतदारसंघ ही आमची सिटिंग जागा आहे. कोकणची जागा ही काँग्रेसला मिळते. काल रात्री आमची चर्चा झाली आपापसात. त्यात नाना पटोले सुद्धा सहभागी आहेत. प्रत्येक चर्चेमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणलंच पाहिजे असं नाही. आम्ही माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्याच सूचनेनुसार काम करतो. Now, after initial fireworks, it seems that the tempers have now cooled down, at least for the cameras. Both Uddhav Thackeray, who Nana Patole had earlier claimed could not be contacted, and the Congress state president attempted to strike conciliatory notes. नाही, बिघाड नाही झाला. आज आम्ही त्याच्याबद्दल जो काही थोडंसं काय होतं, एक साहजिक आहे, ही गोष्ट खरी आहे की संवादामध्ये थोडंशी एक लूज कनेक्शन होतं. कारण मी सुद्धा निवडणूक झाल्यानंतर एक 7-8 दिवस बाहेर गेलो होतो. दरम्यानच्या काळामध्ये तारखा जवळ आल्या होत्या. त्याच्यामुळे सर्व पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केले. आज आम्ही कोकण आणि नाशिकच्या बाबतीत जसं दिल्लीतल्या काँग्रेस श्रेष्ठींनी फोन करून मलाही सांगितलं, संजय राऊतने सांगितलं, त्याच्यामुळे तो एक समझोता आम्ही करतोय. थोड्या वेळात तुम्हाला तो कळेल. सवाल जो है वो महाविकास अघाड़ी के बीच के अनबन को लेकर के अगर पूछो तो क्या ये उद्धव ठाकरे इनकी जो मनमानी जिसे कहा जा रहा था कि बिना महाविकास अघाड़ी को कॉन्फिडेंस में लिए जो फैसला लिया, अगर ऐसे ही चलता रहेगा तो आगे विधानसभा की तरफ कैसे बढ़ेगा? ऐसा है, आपने मनमानी कौन कर रहा है आप खुद ही बोल रहे हैं. लेकिन हम कांग्रेस में राष्ट्रीय पक्ष है. कांग्रेस को जो लोग हैं कांग्रेस के साथ उनको सबको लेके चलने का काम कांग्रेस करती है. और आज भी हम महाविकास आघाड़ी कर हम चुनाव लेकिन आप चाहेंगे कि मैसेज क्लियर उनको पहुंच जाए कि अगली बार जो है वो गठबंधन का नियम जो धर्म है वो निभाएं और सबको साथ में लेके चले उद्धव ठाकरे? ठीक है, बात करेंगे इस विषय पे. आप या राहुल गांधी? बात करेंगे हम इस विषय पे. उद्धव जी आपकी बात सुनेंगे या राहुल गांधी की बात खाली सुनेंगे? हम बात करेंगे. Now, the renewed assertion of the Congress and the reduced negotiating powers of Team Uddhav can also be the outcome of their respective performances in the Lok Sabha polls, where the Sena UBT has had the lowest strike rate among the Mahavikas Aghadi allies, something that Ravi Rana, an independent MLA, has also pointed out. He's from Amravati. राजनीति आज जो उद्धव ठाकरे राजनीति कर रहे हैं वो मराठी जो वोटर है वो वोटर पूरी तरह से उनसे दूर हो गए हैं. और महाविकास आघाड़ी का विशिष्ट जातियों का समीकरण लेके उनको जो वोट मिले
उसमें उनको कुछ सीटें मिली है, तो उनके लिए भी बहुत बड़ा चिंतन का विषय है। और आने वाले टाइम में महाविकास आघाड़ी की बिगाड़ी इसलिए होंगी कि वोटों का जो सीटों का जो डिवाइडेशन होगा, वो डिवाइडेशन के अंदर मुझे लगता है कांग्रेस सबसे ज्यादा सीटें मांगेंगी और उद्धव ठाकरे को मामूली सीटों पे समाधान व्यक्त करना पड़ेगा।